नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी. अयातुल्ला अली खामेनी यांना तर मारलं, आता त्यांचा मुलगा मोस्तबा खामेनी यालाही टार्गेट करण्यात आलंय. अमेरिकेच्या टार्गेटवर आता मोस्तबा खामेनी असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. मध्य पूर्वेतील राजकारणात नवं समीकरण तयार झाल्याचं त्यामुळे पाहायला मिळतंय. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या सत्ता केंद्रातील घडामोडींवर जगाचं लक्ष लागलंय. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या संभाव्य उत्तराधिकाऱ्यांच्या बाबत चर्चा सुरू असतानाच त्यांचे पुत्र मोस्तबा खामेनी हे आंतरराष्ट्रीय राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी आले. काही पाश्चिमात्य राजकीय विश्लेषकांच्या मते मध्य पूर्वेतील रणनीती आखताना युनायटेड स्टेट्स आणि त्यांचे सहयोगी देश आता मोस्तबा खामेनी यांच्या भूमिकेकडे बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. इराणमध्ये सर्वोच्च नेते हे देशातील सर्वात शक्तिशाली पद मानलं जातं. देशाच्या लष्करी, धार्मिक आणि राजकीय धोरणांवर या पदाचा निर्णायक प्रभाव असतो. हे पद अयातुल्ला अली खामेनी यांच्याकडे होतं. गेली अनेक दशकांपासून ते इराणच्या सत्तेच्या केंद्रस्थानी होते. त्यांच्या वयानुसार आणि भविष्यातील नेतृत्वाबाबत अनेकदा राजकीय चर्चा होताना पाहायला मिळाल्या. याच कारणामुळे त्यांच्या संभाव्य उत्तराधिकाऱ्यांविषयी राजकीय वर्तुळात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अंदाज व्यक्त करण्यात आले होते किंवा आताही केले जातात. अमेरिका आणि इस्रायलनं इराण विरोधात संयुक्त मोहीम हाती घेतली. इराणच्या धार्मिक, राजकीय आणि लष्करी नेतृत्वाला या हल्ल्यांमध्ये लक्ष करण्यात आलं. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा अमेरिका आणि इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मृत्यू झाला. अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये सत्तेची पोकळी निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर इराणमधील महत्वाची संस्था असेंब्ली ऑफ एक्सपर्ट या संस्थेनं अली खामेनी यांचे पुत्र मोस्तबा खामेनी यांची देशाच्या सर्वोच्च नेतेपदी निवड केली. या निर्णयामागे इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स या शक्तिशाली सुरक्षा संस्थेचा मोठा प्रभाव असल्याचं सांगितलं जातं. 1979 मधील इराणी क्रांतीनंतर इराणमध्ये राजेशाही व्यवस्था संपुष्टात आली. त्या क्रांतीचा मुख्य उद्देश वंश परंपरेवर आधारित सत्तेला विरोध करणं हा होता. मात्र आता सर्वोच्च नेत्याच्या मुलालाच सत्ता देण्यात आल्यानं अनेकांनी या निर्णयावर टीका केली. मात्र वंश परंपरेनुसार सत्ता मुलाकडे गेली. मोस्तबा खामेनीवर 2019 मध्ये अमेरिकेनं आर्थिक निर्बंध लादले होते. तरीही काही अहवालानुसार त्यांच्या प्रभावाखाली जगभरातील गुंतवणूक नेटवर्क आणि मोठी संपत्ती असल्याचे दावे करण्यात आले. स्वित्झर्लंडमधील बँक खात्यांमधून ब्रिटनमधील महागड्या मालमत्तांपर्यंत त्यांचे आर्थिक संबंध असल्याचे काही माध्यमांकडून सांगण्यात आले. मात्र त्यांच्या एकूण संपत्तीचा अधिकृत आकडा सार्वजनिक झालेला नाही. दरम्यान मोस्तबा खामेनी यांची निवड वादग्रस्त ठरली, कारण ते सार्वजनिक राजकारणात फारसे कधी दिसलेच नाही. त्यांचं वय सुमारे 56 वर्ष असल्याचं सांगण्यात येतं. धार्मिक दृष्ट्या ते फार उच्च दर्जाचे मौलवी देखील नाहीत. तरीही सत्ता केंद्रात त्यांचा प्रभाव असल्याचं मानलं जातं. यामागचं मुख्य कारण म्हणजे त्यांचे इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स आणि बसीज फोर्सचे असलेले निकटचे संबंध. मोस्तबा खामेनी यांच्या समोर सर्वात मोठं आव्हान आहे आणि ते म्हणजे स्वतःला सक्षम नेता म्हणून सिद्ध करणं. मात्र अमेरिकेत वेगळीच डाळ शिजत असल्याचं चित्र आहे. वडिलांप्रमाणे धार्मिक अधिकार आणि प्रतिष्ठा त्यांच्याकडे नाही. त्यामुळे सत्तेवर पकड ठेवण्यासाठी त्यांना सुरक्षा संस्थांवर अधिक अवलंबून राहावं लागू शकतं. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या निर्णयावर प्रश्न उपस्थित होत आहेत. युद्धसदृश परिस्थिती, अंतर्गत राजकारण आणि नव्या नेतृत्वाची कसोटी या सर्व घटकांमुळे पुढील काही महिने इराणसाठी अत्यंत निर्णायक ठरणार. अमेरिकेच्या लक्ष्यस्थानी आता मोस्तबा खामेनी यांचं नाव वारंवार पुढे येत आहे. सार्वजनिक राजकारणात ते फारसे सक्रिय दिसत नसले तरी इराणच्या धार्मिक आणि सुरक्षा संस्थांमध्ये त्यांचा प्रभाव असल्याची चर्चा अनेक विश्लेषकांकडून केली जाते.
विशेषतः इराणच्या प्रभावशाली लष्करी संघटना इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉप्स मधील काही गटांशी त्यांचे जवळचे संबंध असल्याचं मानलं जातं. मध्य पूर्वेतील तणाव, इराणचा अणु कार्यक्रम आणि पाश्चिमात्य देशांशी असलेले मतभेद यामुळे इराणच्या नेतृत्वाचा प्रश्न अधिक महत्वाचा बनलाय. विशेषतः युनायटेड स्टेट आणि इराण यांच्यातील संबंध गेली काही वर्षांमध्ये अत्यंत तणावपूर्ण राहिले. आर्थिक निर्बंध, अणु कार्यक्रमावरील वाद आणि प्रादेशिक राजकारण या मुद्द्यांवरून दोन्ही देशांमध्ये संघर्षाचं वातावरण कायम राहिलंय. अमेरिकेनं मोस्तबा यांच्या नेतृत्वाला विरोध केलाय. आमच्या मर्जीच्या विरोधातील माणूस सर्वोच्च स्थानावर असेल तर आम्ही त्याचाही खात्मा करू असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय. डोनाल्ड ट्रम्प यांनी मोस्तबा यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतलाय. त्यांनी याआधीच आयातुल्ला खामेनी यांचा मुलगा मला इराणच्या सर्वोच्च पदावर बसलेला नकोय, माझा याला विरोध आहे, इराणमध्ये शांतता आणि सौहार्द प्रस्थापित करणारा नेता मला हवा आहे, असं मत व्यक्त केलं होतं. मोस्तबा यांना आमचा पाठिंबा नसेल तर ते फार काळ या पदावर राहणं शक्य नाही असा इशाराही त्यांनी दिलाय. तर काही आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या अहवालांनुसार इराणमधील संभाव्य नेतृत्व बदलाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन धोरणकर्ते विविध पर्यायांचा अभ्यास करतात. त्यामध्ये इराणच्या भविष्यातील नेतृत्वाची शक्यता, अंतर्गत राजकारण आणि प्रादेशिक प्रभाव या सर्व घटकांचा विचार केला जातोय. या संदर्भात मोस्तबा खामेनी यांचं नाव चर्चेत येत असल्यानं त्यांच्याकडे विशेष लक्ष दिलं जात असल्याचं विश्लेषकांचं मत आहे. मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि जागतिक राजकारणातील बदल पाहता इराणमधील नेतृत्वाचा प्रश्न भविष्यात अधिक महत्वाचा ठरू शकतो. त्यामुळे मोस्तबा खामेनी अमेरिकेच्या टार्गेटवर आले. पुढील काळात इराणच्या राजकारणात कोणतं नवं समीकरण तयार होतंय हे पाहणं यामुळं महत्वाचं ठरणार आहे. तुम्ही पाहत रहा LS मराठी, सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी.